वाह, क्या बात है, फर्स्ट क्लास. क्या बात आहे. मोठा कलाकार होण्यासाठी किती घासावी लागते ते आता मी येणार आहे मंजुषाजींकडे. तुमचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही या कलेकडे कशा वळालात? ॲक्च्युली या कलेकडे वळण्यासाठी म्हणजे पहिल्यांदा मी कथक शिकत होते आणि ते शिकता शिकता आई वडिलांनी, त्यांना काय साक्षात्कार झाला माहिती नाही, पण त्यांनी मला कथक शिकतानाच शास्त्रीय संगीत शिकवायला सुरुवात केली. कारण माझ्या घरात गाण्याचं वातावरण होतं. गाणं शिकलेलं कोणीच नाही आहे, पण आवड असलेलं वातावरण होतं. मी आहे सांगलीची मूळची. हां. आणि सांगलीवरनं मी इचलकरंजीला काणेबुवांकडं रोज अप अँड डाऊन करून गाणं शिकायला गेले. खरं तिथे मला म्हणजे एक आपण म्हणतो की पाया, की जिथून खऱ्या माझ्या संगीताची सुरुवात झाली ती तिथे झाली. काणेबुवांकडं मी 13 वर्ष त्यांच्याकडे घरी राहून शिक्षण घेतलेलं आहे गुरुकुल पद्धतीने. आणि अजूनही मी पद्मश्री पंडित उल्हास कशाळकरांकडे, कधी कधी विकास कशाळकरांकडे संगीताचं शिक्षण घ्यायला जाते. आता येणार आहे शीतलजी तुमच्याकडे. गेली 25 वर्ष तुम्ही सुद्धा नृत्यकलेची साधना करताय, तर सुरुवात कशी झाली होती? निलेशजी, पहिले तर मी मंजुषाताईला धन्यवाद देईन की तू कथक नाही कंटिन्यू केलं, तू गाणं शिकलीस. खूप खूप धन्यवाद. कारण इतकी तयारीची आणि आत्ताची आघाडीची लोकप्रिय गायिका आहे, तर खूप मनापासून धन्यवाद. वयाच्या 5व्या-6व्या वर्षापासून कथक शिकायला लागले आणि मला अत्यंत उत्तम अशी तालीम माझ्या गुरु पंडिता श्रीमती शमाताई भाटे, ज्या पुण्यामध्ये, ज्यांची नादरूप ही संस्था आहे आणि त्या अनेको वर्ष कार्यरत आहेत आणि अतिशय उत्तम पद्धतीने त्यांची प्रोडक्शन्स त्या सादर करतात. तर मला त्यांच्याकडे तालीम घेण्याचं भाग्य मिळालं आणि प्रवास चालू आहे. शिकते या सगळ्या दिग्गज लोकांकडनं. परमेश्वराचे आभार. वा. तर तुम्ही सगळे लोक आज आमच्या विनंतीला मान देऊन आमच्या या गावात आलाय. सर, हे गाव आहे, तुम्ही बऱ्याच गावात गेला असाल. हे गाव आहे तुकरटवाडी नावाचं. नाव फार बरं नसलं तरी ते जगप्रसिद्ध आहे. त्यामुळे या गावात तुमचं स्वागत. या गावात काय खूप लोक राहतात, त्यातले त्यात काही लोकांना तुम्हाला भेटण्याची खूप संधी होती म्हणून त्यांना बांधून ठेवलंय. पण काय असतं सर, सगळ्यांना बांधून ठेवू शकतो, पप्पांना नाही बांधून ठेवू शकत ना. नमस्कार. नमस्कार. ओळखलं का मला? कोण रे तू? मी आधीच सांगतो, हे थोडंसं प्रॉब्लेमॅटिक प्रकरण आहे, त्यामुळे जर काही चुकलं तर मी माफी आत्ताच मागतो. ओळखतो. मी तुमचा मुलगा. अरे हा. काय नाव आहे माझं? कुशल ना. आला लक्षात आलं. अरे पाहुणे आलेत पप्पा, पण त्यांच्याशी काही बोलायचं नाही. नाही, कशाला, आपलं फक्त ओळखतो त्यांना मी, म्हणून फक्त भेटतो. पप्पा कसे ओळखता तुम्ही, सांगा मला. काय हे काय यांना ओळखतो ना मी. कोण आहे ते? अमोल पालेकर सर. अहो काय ऍक्टिंग मस्त. खोटी आहे ना मिशी खोटी आहे ना. पप्पा रामप्रसाद लक्ष्मण प्रसाद शर्मा. नाही खोटी नाही, ओरिजिनल आहे पप्पा. नाही ओरिजिनल. अमर ओक आहेत. अमर ओक म्हणजे कोण सांगा? अमर ओक आहेत म्हणजे कोण? अमोल पालेकर. ठरलंय त्यांचं, जाऊ द्या. एकदा प्रिंट झालं की तेच बोलतात. नमस्कार. जॉर्ज बुश. अरे सर. Fine, sir. Fine. How are you? I'm glad to meet you, sir. Glad to meet you. And India is a very economical satellite, sir. And you comfortable in Indian wear? Exactly. You know, and give the sentence and 2-3 sentence answer me. Sir, and the train is platform now. Just can Okay, sir. I like, sir. Thank you. एकदा अमेरिकेला या आमचे. या सर या. क्या बात है सर. कोण आहेत आता पप्पा? बप्पी लेरी. काय सर, सोनं बिना लपवलं का? टीव्हीवर दिसणार म्हणून लपून ठेवलं. इन्कम टॅक्स वाले धाड टाकतील म्हणून. तिकडे तिकडे सगळं व्यवस्थित आहे सर. मस्त मजा आली. इकडे तिकडे सगळं. काय करायचं आता? अरे देवा. श्रीदेवी.
त्यांचं गाणं फेमस आहे. कुठलं पप्पा? सुरमई पापलेट मी. वेगळं गाणं आहे ते, सगळं मिक्स करता तुम्ही उगाच. असं झालं होय. मला वाटलं चांदणी गाताय तुम्ही. नाही चांदा खूप फॅन आहे तुमचा मी. अरे नमस्कार. नमस्कार. यांचे डान्स बघून ना मी वेडा झालोय, वेडा. करेक्ट आहे, त्यात नृत्य करतात. आहे का नाही? हो. कोण आहे माहितीये? कोण? आशा काळे. असं काय कुठे डान्स करायचे पप्पा? आशा काळे मी ओळखत नाही का? वा वा, बरं वाटलं. पण सर तबल्याच्या भाषेत पण बोलू शकतात माहिती तुमच्याशी. कशा आहात तुम्ही? तिरकिट तक. आय लव्ह यू. सर तू ना कर. फेसबुकवर आहात? देदर का व्हॉट्सअपवर? तिरकिट तक. ॲटम कशी? आता मला आनंद भाटे सरांकडे यायचं. सर, बालगंधर्व या सिनेमासाठी तुम्हाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला, तर तो अनुभव कसा होता? हा जो पुरस्कार मला मिळाला, तर मला जे काही पुरस्कार आत्तापर्यंत मिळाले तर त्याच्यापैकी एक खूप महत्त्वाचा पुरस्कार मी समजतो. पण त्याहीपेक्षा या बालगंधर्व सिनेमात मला जे गायला मिळालं, जी संधी मिळाली, तर ती मी खूप महत्त्वाची समजतो. कारण आत्ताच्या नवीन पिढीपर्यंत बालगंधर्व हे कोण होते आणि ते किती ग्रेट होते, तर हे एक नव्याने या सिनेमाच्या माध्यमातून लोकांच्यापर्यंत पोचलं. आणि नाट्यसंगीताचे रिंगटोन्स बनणं, तर ही एक तशी थोडीशी रेअर वाटणारी घटना. परंतु या सिनेमामुळे रिंगटोन्स कशी आत यजुपदाला याच्यासारखं गाणं हे रिंगटोनमध्ये ऐकायला मिळायला लागलं. तर हा जो एक प्रसार झाला आपल्या अभिजात शास्त्रीय संगीताचा, नाट्यसंगीताचा, तर हे खूप चांगलं कार्य झालं आणि त्याच्यात सहभागी होता आलं, हे खूप बरं वाटलं. तर ज्या गाण्यासाठी राष्ट्रीय पुरस्कार तुम्हाला मिळाला तेच गाणं खरं तर आम्हाला ऐकण्याची खूप इच्छा आहे.